हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरियाचं प्रॅक्टिस सेट नंबर 46. ठीक आहे, बघा सर्व एक्झाम्पल मी घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 26 सेंटीमीटर विड्थ. व्हॉट इज इट्स एरिया? आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? कॅलेंडरचं पेजची लेंथ दिलेली आहे आणि ब्रीथ दिलेली आहे. म्हणजेच काय असेल? कॅलेंडरचं पेज कसं असते माहिती आहे? स्क्वेअर असते की रेक्टँगल असते? रेक्टँगलमध्ये असते. ठीक आहे, मग आपण काय करू? एरिया ऑफ रेक्टँगलसाठीचा फॉर्म्युला यूज करू. त्याआधी आपल्याला काय गिवन आहे ते बघूया. काय? लेंथ ऑफ द कॅलेंडर. कॅलेंडरची लेंथ किती आहे? 45 सेंटीमीटर. आणि विड्थ किती दिली आहे? विड्थ म्हणजेच ब्रीथ ऑफ द कॅलेंडर. हे आपल्याला गिवन आहे दोन्ही पण. किती दिलं आहे? 26 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ कॅलेंडर काय येईल? एरिया ऑफ कॅलेंडर म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल. आपल्याला इथं कॅलेंडर म्हणून दिलेला आहे म्हणून कॅलेंडर यूज करायचं. एरिया ऑफ कॅलेंडर इज इक्वल्स टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. लेंथ किती आहे? 45 मल्टिप्लाय बाय ब्रीथ किती आहे? 26. ह्या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केले त्याचा आन्सर येते 1170 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपला आन्सर. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे? व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल विथ अ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट इज 3.6 सेंटीमीटर. काय सांगितलेलं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी काय दिलं आपल्याला? बेस गिवन आहे आणि हाईट गिवन आहे. बघा गिवनमध्ये काय? बेस ऑफ ट्रायंगल किती दिलेलं आहे? 4.8 सेंटीमीटर. आणि हाईट ऑफ ट्रायंगल, हाईट किती दिले? 3.6 सेंटीमीटर. ठीक आहे, आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलसाठीचा काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू काय असतो? 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट. ठीक आहे, म्हणजेच 1/2 बेस किती आहे? 4.8 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 3.6. ठीक आहे, आता ह्या दोघांची काय करते? आधी मी मल्टिप्लिकेशन करते. या दोघांची मल्टिप्लिकेशन येते 17.28/2. जर या 2ने डिवाइड केलं तर काय येईल आन्सर? 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, इजी आहे. फक्त काय आहे यामध्ये फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड. एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे म्हणते. त्याची लेंथ दिलेली आहे 75.5 मीटर आणि लेंथ ब्रॉड म्हणजेच ब्रीथ दिलेली आहे 13.5 मीटर. ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. किती आहे? पर स्क्वेअर मीटर किती आहे? 1000 रुपीज. ठीक आहे, आता आधी काय करू? आपण एरिया काढून घेऊ रेक्टँग्युलर प्लॉटचा. काय येईल? एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट काय येईल? लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. ठीक आहे, लेंथ किती दिलेलं आहे? 75.5. 75.5 मल्टिप्लाय बाय ब्रीथ दिलेलं आहे 30.5. याची मल्टिप्लिकेशन करायची. याचा आन्सर येते 2302.75 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, आता बघा ही झाले आपले पूर्ण जो प्लॉटचा एरिया आहे तो आला आपला. पण आता आपल्याला काय म्हणते? काय रेटनं आहे तो? 1000 रुपये पर स्क्वेअर मीटर. ठीक आहे, म्हणजेच व्हॅल्यू ऑफ प्लॉट काय येईल? व्हॅल्यू ऑफ द प्लॉट म्हणजे तो प्लॉट कितीला मिळते हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय येईल? एरिया ऑफ प्लॉट मल्टिप्लाय बाय रेट पर स्क्वेअर मीटर. ठीक आहे, एरिया ऑफ प्लॉट किती आहे? आपण आताच काढलं. काय आहे? 2302.75 मल्टिप्लाय बाय रेट पर स्क्वेअर मीटर किती दिलेलं आहे? 1000 रुपीज. ठीक आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल? 230275 आणि 0. हा जे 1000ने आपण जर याला मल्टिप्लाय केलं तर हा
जो पॉईंट आहे तो काय होईल निघून जाईल आणि इथं काय येईल 1 0 म्हणजे 3 डिजिट इकडे जाईल ना राईट साईडला म्हणजे इथं काय लागेल 1 0. ठीक आहे म्हणजेच किती रुपयाला मिळेल त्याला प्लॉट 2302750 म्हणजेच काय येईल कन्क्लुजन काय येईल द व्हॅल्यू ऑफ प्लॉट इज ₹2302,750 रुपीज. ठीक आहे समजलं एक्झाम्पल इझी आहे. आधी काय करायचं एरिया काढायचा रेक्टँग्युलर प्लॉटचा आणि किती रुपयाला मिळतो तो त्याला काय करायचं त्या एरियाला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले आहे अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. ठीक आहे हे बघा एक असं रेक्टँग्युलर हॉल दिलेला आहे आपल्याला काय म्हणते लॉंग किती आहे 12 मीटर आणि 6 मीटर ब्रॉड आहे. ठीक आहे आता बघा काय म्हटलेलं आहे इट्स फ्लोरिंग इज बी मेड अप ऑफ स्क्वेअर टाईल ऑफ साईड 30 सेंटीमीटर. म्हणजे त्या हॉलमध्ये आपल्याला काय करायचं स्टाईल बसवायचे आणि कोणत्या बसवायच्या स्क्वेअर टाईल त्याची साईड किती आहे 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी टाईल्स विल फिट इन अ एंटायर हॉल म्हणजे 30 सेंटीमीटरचे जर एक साईड असलेल्या स्टाईल आपण या हॉलमध्ये बसवल्या तर किती स्टाईल बसवावं लागतील हे फाईंड करायचं आहे. ठीक आहे आणि नंतर बघा हाऊ मेनी वूड बी रिक्वायर्ड इफ स्टाईल ऑफ साईड 15 सेंटीमीटर वेअर यूज. जर आपण 13 सेंटीमीटर साईड असेल स्क्वेअरची जर स्टाईल असेल स्क्वेअर स्टाईल त्याची साईड जर 30 सेंटीमीटर असतील तर ह्या हॉलमध्ये किती लागतील आणि जर त्याच स्टाईलची जर आपण जो साईड आहे ती 15 सेंटीमीटर केली तर किती स्टाईल लागतील या हॉलमध्ये हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे आधी काय करू आपण काय गिवन आहे लेंथ किती दिलेली आहे 12 मीटर ब्रीथ किती दिलेली आहे 6 मीटर. काय येईल मग एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल एरिया ऑफ द रेक्टँग्युलर हॉल काय असते इज इक्वल्स टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. लेंथ किती आहे 12 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 6 12 6 72 स्क्वेअर मीटर. ठीक आहे आता बघा आपल्याला फर्स्ट केस घेते मी साईड काय 30 सेंटीमीटर. ठीक आहे तर बघा केस फर्स्ट काय दिलेलं आहे साईड ऑफ द स्क्वेअर शेप इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. ठीक आहे म्हणजे काय येईल मग तर 30 सेंटीमीटर दिलेलं आहे आधी याचं काय करू मीटरमध्ये कन्वर्शन करू म्हणजेच काय येईल 30/100 मीटर. याचं कन्क्लुजन काय लिहिलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू काय असते 1/100 मीटर. ठीक आहे म्हणजेच काय येईल 1 0 काय होईल कट होईल म्हणजेच काय येईल 3/10 मीटर. ठीक आहे बघा ही साईड आली आपण ती सेंटीमीटरमध्ये दिलेली ते आपण कशामध्ये कन्वर्शन केली मीटरमध्ये. ठीक आहे आता आपल्याला स्क्वेअर सांगितलेला आहे आता एरिया ऑफ स्क्वेअर काढू शकतो आपण. ठीक आहे काय असते एरिया ऑफ द स्टाईल्स इज इक्वल्स टू काय असते साईड स्क्वेअर. साईड किती दिले आहे आता आपण फाइंड केली 3/10 म्हणजेच काय येईल 3/10 स्क्वेअर. काय लिहू शकते मी याला 3/10 मल्टिप्लाय बाय 3/10 3 3 जा 9 आणि 10 मल्टिप्लाय बाय 10 100 स्क्वेअर मीटर. ठीक आहे आता बघ नंबर ऑफ स्टाईल किती लागतील आपल्याला हे काढायचं आहे नंबर ऑफ स्टाईल्स रिक्वायर्ड इज इक्वल्स टू एरिया ऑफ द हॉल अपॉन एरिया ऑफ each स्टाईल एरिया ऑफ each स्टाईल. ठीक आहे एरिया ऑफ हॉल किती होता आपण आधीच फाइंड केलं किती होता 72 स्क्वेअर मीटर. इथं काही 72 अपॉन एरिया ऑफ each स्टाईल 9/100 असं होतं. हे कसं होईल मग 72 मल्टिप्लाय बाय हा 100 काय इकडे
डिवाइडमध्ये हा इकडे मल्टिप्लिकेशन 100/9 काय येईल मग 9 × 9 9 8 जा 72 आणि काय येईल 8 × 100 800 किती लागतील. सो काय येईल 800 स्क्वेअर शेप स्टाइल्स of 30 centimeter side will be required. किती स्टाईल लागतील आपल्याला 800 स्टाईल लागतील. ठीक आहे समजलं. आता आपण काय केलं हे केस 1 साठी म्हणजे जेव्हा आपल्याला काय होती स्क्वेअरची साईड 30 सेंटीमीटर होती. आता आपल्याला अजून एक दिलेलं आहे तर स्क्वेअर जी स्टाईलची जी स्क्वेअर टाईल आहे तिची साईड जर आपल्याला 15 सेंटीमीटर असेल तर किती बनवू शकतो. ठीक आहे किती स्टाईल लागतील आपल्याला. ठीक आहे म्हणजे स्टाईल केस 2 स्टडी करू आता. केस 2 काय येईल साईड ऑफ स्क्वेअर स्टाईल इज साईड ऑफ द स्क्वेअर शेप स्टाईल इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. आता 15 सेंटीमीटरचं आधी कशामध्ये कन्वर्शन करायचं आहे मीटरमध्ये 15/100 मीटर म्हणजेच काय येईल हे कशाने डिवाइड होते दोन्ही पण 5 होते 5 3 जा 15 आणि 5 20 जा 100. ठीक आहे मीटरमध्ये कन्वर्शन आलं. आता एरिया ऑफ स्टाईल काढू आपण. एरिया ऑफ द स्टाईल्स काय असते साईड स्क्वेअर म्हणजेच काय येईल 3/20 स्क्वेअर म्हणजेच काय येईल 3चा स्क्वेअर 9 आणि 20चा स्क्वेअर 400. ठीक आहे आता नंबर ऑफ स्टाईल टाईल्स रिक्वायर्ड सेम जसं केस 1 मध्ये केलं सेम तसंच करायचं आहे. काय येईल एरिया ऑफ हॉल पूर्ण हॉलचा एरिया अपॉन एरिया ऑफ द साईड. काय एरिया ऑफ हॉल किती होता आता काढलेलं होतं आपण किती होतं 72 अपॉन आणि एरिया ऑफ ही स्टाईल 9/400 म्हणजेच काय येईल 72 × 400 अपॉन 9 काय येईल 9 × 9 9 8 जा 72 आणि हे काय होईल 8 × 400 8 4 जा 32 आणि 0 0 म्हणजेच काय कन्क्लुजन येईल 3200 स्क्वेअर शेप टाइल्स ऑफ 15 सेंटीमीटर साईड विल बी रिक्वायर्ड. म्हणजे जेव्हा स्टाईलची साईज 15 सेंटीमीटर असेल तेव्हा किती स्टाईल लागतील आपल्याला 3200 स्टाईल. ठीक आहे याच्यामध्ये काय केलं आपण केस 1 आणि केस 2 स्टडी केले. ठीक आहे बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ गार्डन विथ द मेजर ॲज शोन इन फिगर. ठीक आहे आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे याच्यामध्ये बघा साईड दिलेली आहे प्रत्येक किती आहे 13 सेंटीमीटर. ठीक आहे आता काय काढू आपण फाइंड द पेरिमीटर अँड एरिया. आधी काय काढू पेरिमीटर काय येईल मग पेरिमीटर ऑफ गार्डन पेरिमीटर ऑफ द गार्डन काय असते कोणत्या पण डायग्रामचं जर पेरिमीटर असेल तर काय असते सम ऑफ ऑल द साईड सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साईड काय येईल सम किती आहे साईडची लेंथ किती आहे 30 आणि किती साईड आहेत बघा किती साईड आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 साईड म्हणजेच काय येईल 13 × 12. ठीक आहे म्हणजे 13 × 12 मल्टिप्लिकेशन केले तर काय ते 156 मीटर. हे काय आलं पेरिमीटर ऑफ गार्डन. ठीक आहे आता बघा द गार्डन इन द फिगर can be
डिवायडेड इंटू 5 स्क्वेअर्स. बघा कसं दिसत आहे का? बघा मी इथं काय करते, की अशी इमॅजिनरी लाईन काढते. ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5 आहे 5 स्क्वेअर. ठीक आहे. पेन्सिलनं करायचं 5 स्क्वेअर आणि ईच साईड ऑफ ईच ऑफ द साईड इज साईड किती दिलेली आहे सर्व याची 13 मीटर आहे दिलेली. सर्व याची साईड काय दिलेली आहे 13 मीटर. ठीक आहे. मग एरिया ऑफ गार्डन काय येईल? एरिया ऑफ गार्डन काय दिलं आहे? सर्व स्क्वेअर आहेत म्हणजेच काय येईल 5 मल्टिप्लाय बाय साईड स्क्वेअर. आपला एरिया ऑफ द स्क्वेअरसाठी फॉर्म्युला काय असतो? साईड स्क्वेअर. पण इथं किती स्क्वेअर आहेत? 5 म्हणून 5 मल्टिप्लाय बाय साईड स्क्वेअर म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय साईड किती आहे 13 आणि 13चा स्क्वेअर म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 13चा स्क्वेअर काय असतो 169. जर याची मल्टिप्लिकेशन केली तर याची मल्टिप्लिकेशन येते 845 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल आपलं? हेन्स द पेरिमीटर of garden is 156 meter and area of garden is is 845 स्क्वेअर मीटर. आणि प्रत्येक वेळेस एक्झाम्पल लिहिताना त्याची युनिट द्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 46 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.